ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आपण या चर्चेच्या आत्ता तरी शेवटच्या टप्प्यात आहोत आणि त्याच्यात आपण अगदी धावती एक प्रतिक्रिया सगळ्यांच्याकडनं घेऊयात। ब्रेकवर जाण्यापूर्वी सुरुवातीला अर्चनाजींच्याकडे जाऊयात। अर्चनाजी, एक याच्यात म्हणजे एक घर असणं आणि दुसरं घर असणं याच्यातला जो एक टॅक्सचा बेनिफिट सरकारनं देण्याचा प्रयत्न केला, याशिवाय एका वर्षात तुम्ही घर विकलं तर लागणारा कर, तर त्याला आता एका वर्षांची वाढीव जी मुदत दिलेली आहे, तुम्हाला असं वाटतं आत्ता असलेली या क्षेत्रातली मंदी पाहता आणि त्याला भरायला लागणारा जो कर आहे तो पाहता थोडासा अल्पकालीन एक दिलासा आहे? हो, नक्कीच। आणि दुसरी एक कौतुकाची गोष्ट अशी आहे की नॉर्मली आपण जेव्हा घर विकतो तेव्हा घर विकल्यानंतर जो आपण टॅक्स कॅल्क्युलेट करतो तो टॅक्स वाचवण्यासाठी आपल्याला एक घर घेऊन म्हणजे 3 ऑप्शन्स असतात की तुम्ही नवीन घर घ्या किंवा टॅक्स भरा किंवा कॅपिटल गेन बॉन्डमध्ये ते पैसे गुंतवा। पण त्यावेळेला पूर्वी असं होतं की एक घर विकलं तर आपण एकच घरामध्ये गुंतवणूक करू शकत होतो। बऱ्याचदा असं होतं की पूर्वीच्या फॅमिलीमध्ये 2 मुलं आहेत आणि त्या दोन्ही मुलांना जर आपल्याला प्रॉपर्टी विभागून द्यायची असेल म्हणून आपण शहरातलं घर विकत असू, मे बी साऊथ बॉम्बेमधलं, दक्षिण मध्य विभागामधलं, तिकडे किंमत जास्त आणि तिकडनं आपण त्यांना 2 घरं घेऊन दिली तर ऑटोमॅटिक काय होतं की जे आपण कशासाठी घर विकतो आहे त्याचा ऑब्जेक्ट तिकडे साध्य होऊन जातो खरं म्हटलं तर ही खूप स्तुत्य गोष्ट आहे ह्या गव्हर्नमेंटने, ज्याचा फायदा होऊ शकेल। बरं, नेने सर, आपल्याकडे 30 सेकंदाचा वेळ आहे। या सगळ्या आत्तापर्यंतच्या अर्थसंकल्पातली तुमच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अर्थातच शेतकऱ्यांकरता जे विशेष अनुदान देण्याची योजना केलेली आहे ती महत्त्वाची गोष्ट आहेच, पण त्याहूनही इम्पॉर्टंट एक मला सांगायचं आहे की नोकरदार माणसांकरता जी वाढ सुचवलेली आहे, करात कमी करायचं, त्यामुळे नोकरदाराचं उत्पन्न वाढेल, ती आत्तापर्यंत इतक्या धाडसीपणामुळे कोणी सुचवली नव्हती। नोकरदार माणसाचं तुम्ही लक्षात घ्या की त्याला कर चुकवण्याचा मार्गच नसतो, त्याचे पगार त्याच्या कार्डावरती असतो आणि त्याप्रमाणे पगारातनं कर कापूनच त्याच्या हातात पैसे येतात। शेतकरी तर कर भरतच नाहीत, आपल्याला माहिती आहे। नंतर बिझनेस पीपल ते त्यांच्या पद्धतीने कराचं नियोजन करून सगळ्यात कमीत कमी कर भरतात। त्यामुळे मी असं म्हणेन भारताची आर्थिक व्यवस्था ही त्या नोकरदाराच्या पाठीवरच इतकी वर्ष चालली होती, त्याच्या वाकलेल्या पाठीला थोडासा दिलासा मिळाला, ही एक फार मोठी गोष्ट आहे। जावंदिया सरांना त्याचं थोडं वैषम्य वाटलेलं दिसलं, पण माझ्या मते ते अगदी चुकीचं आहे। भंडारी सर, तुमच्याकरता ही शेवटची 30 सेकंद आहेत। तुम्हाला असं वाटतं की जो तुमच्यावर आत्ता आरोप होतोय किंवा पुढचे काही दिवस होणार आहे तो म्हणजे फक्त निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून केलेलं हे बजेट आहे, तुमच्याकडे काय उत्तर आहे याचं? अशा तऱ्हेच्या आरोपांना आम्ही फारसं महत्त्व देत नाही, कारण आमच्यावरती आरोप नाही केले तर मग आपण काही बोललो नाही असं वाटतं, त्यामुळे या आरोपांना काय आम्ही महत्त्व देत नाही। माझ्या दृष्टीने या अर्थसंकल्पाचा सगळ्यात मोठा फायदा जो होईल तो बचतीकडे लोकांचा कल वाढेल। ज्या पद्धतीने बचतीच्या बाबतीत वेगवेगळ्या सवलती देऊ केल्या आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या सवलती ज्या त्यात दिलेल्या आहेत, त्याच्यातून बचतीकडे कल वाढेल आणि त्याचा फायदा या देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक व्यापक प्रमाणामध्ये होईल। याच्याबद्दल मला या अर्थसंकल्पामधलं मला जाणवणारं हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की ज्याच्यावरती फारशी चर्चा झाली नाही, पण बचतीला प्रोत्साहन देण्याचं एक खूप मोठं धोरण या अर्थसंकल्पात आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येतं आणि त्याचा फायदा आपल्याला पुढच्या काळात होणार आहे। निश्चितपणे आपण सगळ्यांनी वेळ दिला, तुर्तास आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार। मात्र या बजेटचं विश्लेषण राजकीय दृष्ट्या आणि अन्यही काही अंगाने आपण करणार आहोत। तुर्तास घेऊयात एक छोटासा ब्रेक। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।